हॅलो, नमस्कार मित्रांनो. स्मार्ट वर्क विथ सूरज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 आणि 2 मेला जो SSC GTचा पेपर झालेला आहे त्या पेपरच्या आधारावर काही क्वेश्चन तयार केलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर सुद्धा करू शकता. तर पहिला क्वेश्चन आहे आपला, 1929चा जो ऐतिहासिक लाहोर अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष कोण होते? तर आता करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पंडित जवाहरलाल नेहरू. या अधिवेशनात तरुण रक्ताला संधी देण्यासाठी गांधीजींनी जवाहरलाल नेहरूंच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याचमुळे त्यांना या अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा करण्यात आले. त्यानंतरचा क्वेश्चन घेऊया. याच्याच रिलेटेड आहे, लाहोर अधिवेशनात कोणता मुख्य ठराव संमत करण्यात आला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, पूर्ण स्वराज म्हणजेच कम्प्लीट इंडिपेंडेंट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 31 डिसेंबर 1929च्या मध्यरात्री पंडित नेहरूंनी कोणत्या नदीकाठी तिरंगा फडकविला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, रावी नदीकाठी. तर लाहोर येथे रावी नदीच्या काठावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची घोषणा करण्यात आली होती. यावेळी इन्कलाब जिंदाबाद या घोषणेने संपूर्ण परिसरे दुमदुमून गेले होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. काँग्रेसने कोणता दिवस प्रथम स्वतंत्रता दिन म्हणून साजरा करण्यात आला होता? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 26 जानेवारी 1930. या लाहोर अधिवेशनात जे लाहोर अधिवेशन झाले होते 1929 मध्ये या अधिवेशनात पूर्ण स्वराज्यचा नारा दिलेला होता आणि त्याचमुळे 26 जानेवारी 1930 ला पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी रावी नदीकाठी तिरंगा झेंडा फडकविला होता. त्याच दिवशी आपण 26 जानेवारी 1930 ला तो दिवस स्वतंत्रता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात तागचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमध्ये लगभग 70 ते 80% तागचे उत्पादन होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर तागच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, पहिला क्रमांक लागतो. पहिला क्रमांक हा भारताचा, त्यानंतर दुसरा क्रमांक हा बांगलादेशचा लागतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तागाच्या उत्पादनासाठी कोणत्या प्रकारची मृदा सर्वाधिक उपयुक्त असते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, गाळाची मृदा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. गोची मेळा प्रामुख्याने कोणत्या राज्याच्या जनजातीद्वारे साजरा करण्यात येतो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, हिमाचल प्रदेश मधल्या जनजातींनी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. अंबुबाची मेळा भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, आसाम मध्ये. हा मेळा आसामची राजधानी गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात भरतो. कामाख्या देवी हे मंदिर 51 जे शक्तीपीठ आहेत त्या शक्तीपीठांपैकी एक अतिशय महत्वाचं शक्तीपीठ आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शोर मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात स्थित आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, तमिळनाडूमध्ये. हे मंदिर चेन्नई पासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागराजवळ आहे. त्यामुळे त्याला शोर मंदिर म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. शोर मंदिराची निर्मिती कोणत्या राज्य घराण्याने केली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पल्लव राजघराण्याने. त्यांचा कार्यकाळ जर पाहिला आपण तर ते आहे 700 ते 728 या काळात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आलेली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, माहितीचा अधिकार कायदा 2005 म्हणजेच RTI ऍक्ट 2005. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राष्ट्रपतीद्वारे. परंतु राष्ट्रपती हा
एका समितीच्या शिफारसीनुसार त्यांची नियुक्ती करत असतो. यामध्ये अध्यक्षमधून पंतप्रधान असतात, लोकसभेतील विरोधी पक्षाचा नेता सुद्धा असतो यामध्ये, आणि एक कॅबिनेट मंत्री सुद्धा असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सध्या भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, राजकुमार गोयल. या अगोदरचे जर विचारले आपल्याला तर हिरालाल सामरिया, आणि हिरालाल सामरिया हे भारतातले पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त होते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणते सिंचनाचे पारंपरिक साधन नाही म्हणते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ठिबक सिंचन. ठिबक सिंचन हे आधुनिक प्रकारचे साधन आहे. आणि प्राथमिक साधन, पारंपरिक साधन जर विचारलं आपण तर मोठ, रहाट गाडगे म्हणजेच विहिरीतून पाणी काढणे, साखळी पंप. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पाण्याचा सर्वात जास्त अपव्यय टाळण्यासाठी कोणती आधुनिक सिंचन पद्धत सर्वोत्तम मानली जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ठिबक सिंचनच. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तुषार सिंचन पद्धत कोणत्या प्रकारच्या जमिनीसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, चढ उताराची किंवा डोंगराळ जमिनीवर. कारण का तो चढ उतारीचा भाग असतो किंवा डोंगराळ भाग असतो, त्यामुळे पाणी हे पुरेपूर पोचत नाही. त्यामुळे संपूर्ण समान पाणी पोचण्यासाठी तुषार सिंचनाचा म्हणजेच स्प्रिंकलचा वापर केला जातो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पंचधारा योजना ही कोणत्या राज्यात सुरू केली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेशमध्ये. पंचधारा हे योजना मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली आहे आणि ती झालेली आहे 1 नोव्हेंबर 1991 रोजी सुरू झालेली आहे. ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या कल्याणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात आले होते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अवजड आणि पायाभूत उद्योग. आणि दुसरा पंचवार्षिकचा कार्यकाळ जर पाहिला तर आपण तो आहे 1956 ते 61 दरम्यान. आणि दुसरी पंचवार्षिक योजना ही कोणत्या मॉडेलवर आधारित आहे? तर ती आहे पीसी महालनोबिस या मॉडेलवर आधारित आहे. त्यानंतरचा क्वेश्चन. कोणत्या योजनेला योजना सुट्टी म्हणून ओळखला जाते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, 1966 ते 1969 काळात. कारण का भारत चीन युद्ध 1962 मध्ये, त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध 1965 मध्ये झाल्यामुळे भीषण दुष्काळाला सामने जावं लागलं भारताला. त्यामुळे हा जो काळ होता हा योजना सुट्टी म्हणून राबवण्यात आला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जिम कॉर्बेट हे जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे म्हणते? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, उत्तराखंड मध्ये. 1936 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा त्याला हेली नॅशनल पार्क म्हणून ओळखण्यात आले होते. आणि आता त्याचं नाव आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. आणि याच जे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे त्याचं नाव चेंज करण्याची मोहीम चालू आहे. त्याला रामलल्ला नॅशनल पार्क करण्याचा प्रस्ताव त्यावर कार्य करण्यात आले. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्यानंतर काही इम्पॉर्टंट पॉईंट घेऊया. म्हणजेच काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे? तर तो आहे आसाममध्ये. तो कशासाठी प्रसिद्ध आहे? तर तो आहे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर मध्य प्रदेशमध्ये. आणि हे कशासाठी प्रदेश हे आहे? तर ते आहे वाघांसाठी. त्यानंतर आहे गिर. गिर हे कुठे आहे? तर गुजरातमध्ये. आणि गिर राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ते आहे आशियाई सिंहाचे एकमेव निवासस्थान. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये फक्त आशियाई सिंह पूर्ण आशिया खंडात हा फक्त गिर राष्ट्रीय उद्यान इथेच आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर संयुक्त राष्ट्र संघ याचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, न्यूयॉर्क मध्ये, USA म्हणजे अमेरिकेत. त्याचबरोबर काही आणखी इम्पॉर्टंट आपण संस्था आणि त्याचे मुख्यालय पाहून घेऊया. तर WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना याचे मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंड मध्ये.
त्यानंतर युनेस्को याचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे पॅरिस फ्रान्समध्ये. त्यानंतर आहे IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्याचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे वॉशिंग्टन DC मध्ये म्हणजेच अमेरिकेत. त्यानंतर आपण इस्रोचे मुख्यालय हे बेंगळूर महाराष्ट्र म्हणजे भारतात आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, यक्षगान हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन C कर्नाटक मधले. त्यानंतर काही इम्पॉर्टंट नृत्य पाहून घेऊया. ते आहे बिहू हे आसाम मधले आहे. त्यानंतर गरबा सर्वांना माहितच आहे गुजरात, लावणी सुद्धा आपल्याला माहितच आहे महाराष्ट्रात. त्यानंतर घुमर हे राजस्थान मध्ये. त्यानंतर कथकली मोस्ट इम्पॉर्टंट केरळ मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन काही स्पोर्ट्स संबंधित आलेले आहे तर त्यावर आहे की आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन B 1896 मध्ये. तर पहिली आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धा ही ग्रीसची राजधानी एथेन्स येथे पार पडली होती. बॅरन पिएरे डी कुबर्जिन यांना आधुनिक ऑलिम्पिकचे जनक सुद्धा म्हटले जाते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर थॉमस चषक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन B बॅडमिंटन संबंधित आहे. बॅडमिंटन संबंधित आहे थॉमस चषक. हे पुरुषांसाठी आहे. महिलांसाठी जर पाहायला गेलो ते आहे कुबेर चषक. आणि भारताने 2022 मध्ये पहिल्यांदाच थॉमस चषक जिंकून इतिहास रचला होता. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन B बिलियर्ड्स आणि स्नूकर याच्यासाठी. तर पंकज अडवाणी हे भारतातील महान बिलियर्ड्स खेळाडू असून त्यांनी अनेक वेळा जागतिक विजेतेपद पटकावलेले आहे. त्यानंतरचा क्वेश्चन, आगामी म्हणजे येणारे जे ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक आहे, समर ऑलिम्पिक आहे 2028 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन B लॉस एंजेलिस अमेरिकेमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ग्रँड स्लॅम ही जी संज्ञा आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन B लॉन टेनिस. टेनिस मध्ये वर्षभरात 4 मोठ्या स्पर्धा होत असतात. ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन या 4ही स्पर्धा जिंकणाऱ्याला आपण कॅलेंडर ग्रँड स्लॅम असे म्हणतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. त्याचबरोबर काही इम्पॉर्टंट खेळ आणि त्याच्या संबंधित ज्या ट्रॉफ्या आहे किंवा चषक आहे ते सुद्धा पाहून घेऊया. तर क्रिकेट संबंधित आहे एक आहे रणजी ट्रॉफी, त्यानंतर आहे दिलीप ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि ॲशेस सिरीज या सर्व क्रिकेट संबंधित इम्पॉर्टंट ट्रॉफी आहे किंवा चषक आहे. त्यानंतर आहे फुटबॉल संबंधित पाहूया. तर फुटबॉल संबंधित आहे ड्युरन कप, त्यानंतर आहे संतोष ट्रॉफी, रोवर्स कप, त्यानंतर फिफा वर्ल्ड कप. त्यानंतर आहे हॉकी संबंधित पाहूया. तर आहे सुलतान अझलन शाह कप, त्यानंतर आगा खान कप आणि ध्यानचंद कप किंवा ट्रॉफी. त्यानंतर बॅडमिंटन संबंधित पाहून घेऊया. तर आपण पाहिलाच आहे थॉमस कप हा पुरुषांसाठी असतो, त्यानंतर उबेर कप हा महिलांसाठी असतो, सुधीर मन कप अशा प्रकारचे ते इम्पॉर्टंट ट्रॉफी आहे आणि खेळ आहे. त्याचबरोबर आपले इम्पॉर्टंट क्वेश्चन संपलेले आहे जे तुमच्या एक्झाम मध्ये येण्याची खूप शक्यता आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर जे तुम्हाला लेफ्ट साईडला एक बेल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही म्हणजे आम्ही जे व्हिडिओ टाकू ते तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल, त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि व्हिडिओला लाईक करून द्या. आणि याची जर पीडीएफ पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही आमचे चॅनल आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो ते जॉईन करून द्या. त्याची पीडीएफ तुम्हाला इथेच मिळून जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करून द्या. धन्यवाद.